एका बाजूने पवना धरण तर दुसऱ्या बाजूने कणखर मावळ प्रांताने वेढलेला, आपल्या विशिष्ट आकाराने सहज ओळखता येणारा असा तिकोना किल्ला. पवन मावळ म्हणजे 12 मावळांपैकी एक. अशा या प्रदेशावर देखरेख ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत होता. पुण्यापासून साधारणतः 50 ते 55 किलोमीटर आणि मुंबईपासून 120 किलोमीटर इतक्या अंतरावर हा किल्ला आहे. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत किल्ले तिकोना या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी. आज सकाळीच पुण्यावरतून सकाळी 7 वाजता निघालो होतो आणि 2 तासामध्ये पोहोचलो इथे. आल्यानंतर थोडं फ्रेश झालो, चहा घेतला, थोडी केळी घेतली ती मागे, कामाला येतील नंतर वरती भूक लागल्यावर. आणि आज बॅग जी आहे ती जाम हेवी आहे, प्रचंड, कारण थोडं राहण्यासाठी पण मी थोडं साहित्य घेऊन आलेलो आहे. आजचा ट्रेक झाल्यानंतर संध्याकाळी थांबून दुसऱ्या दिवशी उद्या तुंग किल्ला करण्याचा सुद्धा माझा मानस आहे. बघूया हा किती लवकर उरकतोय. आल्यानंतर इकडे या ठिकाणी गडाकडे जाण्याचा मार्ग असा बोर्ड आहे, पे अँड पार्क. पण आज सुट्टी असल्या कारणाने इथं गाड्या नाही आहेत. सगळ्या गाड्या म्हणजे जेवढ्या आहेत तेवढ्या या मागे काही हॉटेल्स वगैरे आहेत त्या ठिकाणी पार्क करून चहा वगैरे घेऊन लोक पुढे येतात. किल्ले तिकोना या ठिकाणी येण्यासाठी बेस विलेज जे आहे ते तिकोना पेठ हे छोटं गाव आहे. अगोदर 2 रस्ते होते. पहिल्यांदा एक गेवंडे वस्तीत नव्हता पण तो बंद करण्यात आलेला आहे. सध्या तरी हाच एक आहे माहितीमध्ये माझ्या. आणि या ठिकाणी आपण येऊन पोचलेलो आहोत पायथ्याशी. इथे बोर्ड्स लावलेले आहेत, मी ते बोर्ड दाखवतो तुम्हाला. हे पहा, तिकोनागड आणि याचं दुसरं नाव आहे वितंडगड. किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी आत्ता आपण सुरुवात केलेली आहे. जस्ट 5 मिनिटं झाली असतील. आणि इथे एक पायरी मार्ग दिसतोय जो की सरळ आहे. वरती छोट्याच आहेत पायऱ्या, पण लगेचच ते आपल्याला सुरू झालेले आहेत. इथे गडाचा आवाका तसा फारसा नाही, त्यामुळे गड फिरण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. गडावर वाड्यांचे अवशेष, चुन्याचा घाणा, तळजाई माता मंदिर, शंकराचे मंदिर पाहायला मिळते. अगदीच थोडेसे चढून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 रस्ते दिसतात. एक डावीकडे जातो, एक उजवीकडे. तर किल्ल्याकडे जाणारा रस्ता हा 100% उजवीकडे आहे. लेफ्टला काय आहे ते मी पाहून आलो. तिकडे काही नाही आहे, डायरेक्ट उतार आहे आणि लांबपर्यंत एक रस्ता दिसतोय आणि एका गावाचं प्रवेशद्वार आहे. मे बी ते गाव किंवा वाडी काहीतरी असेल. आणि त्याच्या पलीकडे एक व्हाईट कलरचं मंदिर दिसतंय, पण इकडनं जाणं शक्य नाही आहे ॲज आय थिंक. तर आपण पुन्हा किल्ल्याच्या वाटेला जाऊया. उजव्या बाजूला थोडं वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बोर्ड पाहायला मिळतोय, मेट असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर मेट काय आहे तर किल्ल्यावर ज्याही वेळेला कोणी येत असेल त्या काळी तर पहिला तपासणी दरवाजा म्हणजे चेकिंगचं गेट होतं हे एक. या ठिकाणी चेकिंग केली जायची आणि शत्रूचा हल्ला झाला आहे ते या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कळायचं तर इथून तो मेसेज पाठवला जायचा सगळीकडे. तर अशा या ठिकाणाला मेट असं म्हणतात. या ठिकाणी जास्त डाव्या बाजूनी चालणं टाळलं पाहिजे, खोले खाली. तिकोना गडाचा तसा फारसा इतिहास उपलब्ध नाही. निजामशाही, आदिलशाही, मराठे, इंग्रज अशा वेगवेगळ्या शासकांचा गडाशी परिचय आहे. इसवी सन 1656-57 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला आणि किल्ल्याचे नाव वितंडगड असे ठेवले. पुढे जून 1665 मध्ये पुरंदरच्या तहात राजा जयसिंगाला जे 23 किल्ले दिले त्यात तिकोना सुद्धा होता. आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजेपाशी येऊन पोहोचलेलो आहोत. जसंही आपण दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश करतो आपल्याला सर्वप्रथम डाव्या बाजूला देवडी दिसते. मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, ही जी गुहा आहे ही देवडी आहे ज्याच्यामध्ये काही गोण्या ठेवलेल्या आहेत. अरे बाप रे, या ठिकाणी आता मला काय दिसलंय, साप दिसलेला आहे. तर आपण येऊन पोहोचलेलो आहोत किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाजवळ ज्याचं नाव आहे वेताळ दरवाजा. चला तर आपण जवळनं पाहूयात. हे पहा, या ठिकाणी 2 बुरुज आहेत, एक इकडे आहे इकडे आहे आणि हा आहे दरवाजा.
या ठिकाणी आल्यानंतर इथे एक बोर्ड लावलेला आहे ज्याच्यावर काही माहिती आहे. या बाजूला उजव्या बाजूला किल्ल्यासाठी रोड आहे आणि डाव्या बाजूला एक मोकळं पटांगण आहे. आपण तिकडे जाऊन पाहूयात. तत्पूर्वी हे इथे सैनिकांसाठी पहारा करण्यासाठी या जागा असाव्यात. इकडे आहे आणि इकडे आहे आणि हे जे मोकळं पटांगण आहे तिकडे जाऊयात आपण. या बाजूला मोकळ्या जागेत वेताळदेव आहेत. वेताळ दरवाजातनं जसंही आपण वरती येतो आल्यानंतर उजव्या बाजूला इथं एक बेंच आहे. त्या ठिकाणी आपण रेस्ट करू शकतो आणि बरोबर झाडाच्या खालीच आहे त्यामुळं थोडी सावली जी आहे या ठिकाणी आपल्याला आत्ता मिळाली. एक 5-10 मिनटं बसतो. या दरवाजाजवळ काही ड्रोन शॉट घेऊयात आपण. अगदीच 2 मिनिटांमध्ये आपण येऊन पोहोचतो ते चपेटदान मारुती मंदिराजवळ. येथील हनुमानाची मूर्ती ही एका अखंड दगडात घडवलेली आहे. मारुतीची 2 रूपे आहेत. एक तारक म्हणजेच दास मारुती आणि दुसरे मारक म्हणजेच वीर मारुती. मारक रूपाचा मारुती हा क्षात्रस्तेजाचे रूप आहे. या रूपात मारुतीरायांची शेपटी नेहमी वरच्या दिशेने व जवळ उभी गदा असते. वीर मारुती किंवा गड मारुती असेही त्याला म्हणतात. आत्ताच आपण बजरंगबलीच्या एका मूर्तीपाशी येऊन पोहोचलेलो आहोत. मी दाखवतो तुम्हाला जवळना. हे पहा, ही आहे ती मूर्ती. बजरंगबलीचा जो हात आहे हा असे चापट मारण्याच्या भूमिकेमध्ये हा आहे. ठीक आहे. आणि शेपटीवरती इल्ली आहे. आणि या ठिकाणी एक राक्षस आहे. त्या राक्षसाचं नाव पणवती आहे. ठीक आहे. पणवती नावाचा जो राक्षस आहे किंवा राक्षसीण पण त्याला पणवती म्हणतात. तर त्या पणवतीला आपल्या पायाखाली बजरंगबलींनी घेतलेला आहे. इथून एक पायरी मार्ग दिसतोय मला पुढे. दगडाच्या पायऱ्यात. या ठिकाणी आपल्याला काही वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. हे जे काही गडाचे अवशेष आहेत या ठिकाणी त्यावेळेचे जे सैनिक होते त्यांची राहण्याची व्यवस्था इथं होती. ठीक आहे. आज फक्त एवढेच अवशेष उरलेले आहेत. थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक तुळशी वृंदावन पाहायला मिळते. या ठिकाणी सुद्धा एक बोर्ड आहे, श्रीरामाची गादी. ठीक आहे. तर या ठिकाणी श्रीरामाची गादी म्हणजे एक बाजूला श्रीरामाचं मंदिर होतं फार पूर्वी. आता ते नाही आहे अर्थात. तर
त्या संदर्भात हा बोर्ड इथे लावलेला आहे. याच्यावरती अशी माहिती दिलेली आहे की श्रीरामाच्या पादुका गादीवर ठेवून इथला राज्यकारभार त्यावेळी चालवला जात असे. तसेच श्रावण मास, दसरा, दिवाळी, रामनवमी, हनुमान जयंती, भक्तिपारायण इत्यादी उत्सव या ठिकाणी उत्साहाने पार पडत होते. जे या ठिकाणी बाजूलाच एक उमराचं झाड आहे. ते आत्ता मला इथे एक साधू महाराज भेटले होते. त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी ते उमराचं झाड आहे त्या ठिकाणी रामाचं मंदिर होतं. आज नाही आहे ते, पण फार पूर्व वर्षापूर्वी होतं ते. हे इथे जे झाड आहे हे आंब्याचं पण आहे आणि उमराचं पण आहे. पण या ठिकाणी श्रीरामांचं मंदिर होतं फार पूर्वी, जे की आत्ता नाही आहे. काळाच्या ओघात ते राहिलेलं नाही आहे. आणि बिलकुल त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला या ठिकाणी एक गुहा आहे मोठी आणि तळजाई देवीचं मंदिर आहे. तर ते मंदिर आपण पाहून येऊयात. आणि मंदिराच्या अगदी समोर या ठिकाणी एक तळं आहे. त्या तळ्यामध्ये सुद्धा खाली उतरण्यासाठी जागा आहे. आपण ते पाहून घेऊयात. चला. ते पहा, हे असा रोड आहे खाली आणि भरपूर मोठं असं हे तळं आहे. आणि बरोबर तळ्याच्या त्या साईडला ही गुहा आहे ज्या ठिकाणी मंदिर आहे. आणि ते साधू महाराज जे दिसत आहेत ते त्या ठिकाणी मागच्या ठिकाणी त्या घरात राहतात. म्हणजे ती गुफाच आहे, तिथे ते राहतात. ही गुफा 5 खोल्यांमध्ये विभागली आहे. हे साधू महाराज या ठिकाणी राहतात आणि त्यांचं ध्यान करण्याचे हे कक्ष आहे. बाजूलाच या ठिकाणी देवीचं मंदिर आहे आणि 2 डोळे असलेली ही तांदळा स्वरूपाची मूर्ती आहे. आणि देवीच्या बाजूला जी समोर एक गोल मूर्ती आहे ते काशीचे काळभैरव यांची ती मूर्ती आहे. साधू महाराजांकडून मला आता ही माहिती मिळाली आहे. या गुफेमध्ये तुकोबारायांची मूर्ती आणि बाजूला विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे. त्याच्यामध्ये काहीच नाहीये, लाकडं वगैरे ठेवलीत, काही बांधकामाचं साहित्य असेल. या ठिकाणी एक बोर्ड आहे जे आपण नेहमी किल्ल्यांवर बघतो शिवभक्तांसाठी. या ठिकाणी सुद्धा एक गुहा आहे, पण असं जे दिसतंय जसं काय काही खुफिया मार्ग वगैरे होता की काय. या ठिकाणी सुद्धा गुफेच्या आतमध्येच गेले सगळे, जसं की इथं पूर्वी काही मार्ग वगैरे होता की काय. या साईडला पण काहीतरी आहे. आत्ताच तळजाई मातेचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर पुन्हा पायऱ्यांचा एक टप्पा लागलेला आहे आपल्याला. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता या ठिकाणी आहे चुन्याचा घाणा. तर ही कॉन्सेप्ट काय आहे, तर मध्ययुगीन कालखंडामध्ये सिमेंटच्या ऐवजी चुन्याचा वापर केला जायचा बांधकामासाठी. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्या चुन्याच्या घाण्यामध्ये एक चाक आहे. तर ते चाक जे आहे हे चुना दळण्यासाठी असायचं. ठीक आहे, मी दाखवतो तुम्हाला चाक आणि घाणा. हे पहा, हा आहे घाणा आणि हे जे चाक आहे ह्याच्यामध्ये चुना दळला जायचा. आणि आजही गड संवर्धनासाठी चुन्याचाच वापर केला जातो. या ठिकाणी हे बघा, तिथं आपण चुन्याचा घाणा पाहिला, त्या ठिकाणी चुन्याचा घाणा. एवढ्याशाच पायऱ्या चढून आलो. या ठिकाणी हा जो रोड जातो तो जातो बाले किल्ल्याकडे. एकदम सरळ आहे. या ठिकाणी पूर्वी अशा पायऱ्या बांधण्यामागे मोटिव्ह असा होता की शत्रू ज्या वेळेला येणार आहे तो इतका दमछाक होत येणार आणि या ठिकाणी दमूनच जाणार. मग असल्या दमलेल्या सैन्याला खिंडीत पकडायचा. तर मग त्यासाठी हे आहे. आणि लिटरली अशा ठिकाणावरून चालताना दमछाक होती. आता इथून दिसतोय तो गडाचा एक दरवाजा दिसतोय आणि त्या दरवाजापासून पुढे सुद्धा तसाच एक पायरी मार्ग आहे वरती. म्हणजे खूप सुंदर आहे. चला आपण सुरू करूयात प्रवास. दोन पायऱ्यांमधली जी रुंदी आहे ना ती सुद्धा खूप जास्त आहे. या ठिकाणी आल्यानंतर
माझ्या पाठीमागे काहीसं असं दृश्य दिसतं. आणि समोरून हा असा व्ह्यू दिसतो. प्रवेशद्वार. हो. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथे गुहा दिसत आहेत आणि पाण्याचा टाका सुद्धा आहे. हे जे लोखंडी रिलिंग्स आहेत याच्यावरती पाय ठेवून आपण पलीकडे जाऊ शकतो, परंतु डिफिकल्ट वाटतंय. उगाचच डेअरिंग करण्यात काय पॉईंट नाही. दुसरी गोष्ट, आज किल्ल्यावरचा दुसरा साप मला दिसलेला आहे. ह्या इथे पाण्यामध्ये आता त्याच टाईपचा साप होता. असं तोंड केलेलं होतं मोठं. माझा आवाज ऐकला आणि पळाला तो कुठेतरी, या बाजूला पळाला. आणि इकडे जी गुफा आहे आतमध्ये, त्या गुफेतनं वटवागळ्यांचे आवाज येत आहेत. आणि असं काही नाही आहे तिकडे दाखवण्यासारखं. छोटीशी गुफा आहे अंधारी, आणि दुसरी पण तशीच आहे. आणि एक्झॅक्ट डाव्या बाजूला या ठिकाणी एक बुरुज आहे. आपण तिथे जाऊयात. तत्पूर्वी पाठीमागचा मार्ग हा पहा कसा दिसतोय. हा बघा कसा वरती गेला, पूर्ण एकदम भारी आहे. या ठिकाणी पण एक बोर्ड लावलेला आहे, पाण्याचे टाके व लेणी. पाण्याच्या वरील कोरीव लेणीचा उपयोग गोदाम म्हणून केला जात असे. ठीक आहे. आणि पाणी जे आहे पिण्याचं ते योग्य नाही आहे. शत्रू सैन्यांवरती नजर ठेवण्यासाठी असे होल्स असायचे ज्यांना जंग्या म्हणतात. त्या काळी यांचा म्हणजे टेहळणी किंवा लक्ष ठेवण्यासाठीच वापर होत असायचा. अतिशय विचारपूर्वक कन्स्ट्रक्शन केलेलं असायचं त्यावेळी किल्ल्यांचं. अर्थात आणि सेफ्टीसाठी बाजूला काही रश्या पण दिलेल्या आहेत, म्हणजे त्याला पकडून आपण जाऊ शकतो. कारण खरोखर पायरी मार्ग एकदम जागेवर उभा आहे, तर मागे तोल जाऊ नये यासाठी सुरक्षेसाठी आपण ती रशी वापरली पाहिजे. पायऱ्यांचा तो सरळसोट मार्ग पार केल्यानंतर आता आपण येऊन पोचलेलो आहोत बालेकिल्ल्याच्या दरवाजाजवळ. मी दाखवतो तुम्हाला दरवाजा. हे पहा, तुर्तास या मार्गातून आपण वरती आलो. आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा दरवाजा दिसलेला आहे. या ठिकाणी एक फुलाचं नक्षीकाम आहे आणि दरवाजाची पडझड झालेली आहे बऱ्यापैकी. समोर हे बुरुज आहेत, टेहळणी बुरुज असावेत. आणि या ठिकाणी आपल्याला एक होल दिसतंय जे की ज्याला म्हणतात जंग्या. हे पहा, अरे बापरे, हे पहा, हे आहेत जंगे. बघा हा जंगा जो आहे तो बुजला आहे. हे बघा इथून क्लिअर खालपर्यंत दिसतंय की खालनं कोण वरती येते, अगदी दूर वरपर्यंत दिसते. हे बघा हा तर किती खोल जंगे आहे. सगळ्यात भारी जंगे हा आहे. एकदम खोल आहे आणि क्लिअर खालचं दिसतंय इथून मला. हे पहा इथे पण आहे तो जंग्या आणि इथे प्रत्येक ठिकाणी तो जंग्या आहे. हे बघा हा बुजला आहे. हे पहा बाले किल्ल्याचा दरवाजा जसा आपण चढून येतो, आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला इकडे गुफांकडे जाणारा मार्ग आहे. हो 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 हो. आणि इकडे आहे गुफा. पत्रे वगैरे ठेवलेत काही आणि इथे तर होलच आहेत मोठी मोठी. टाकी आहे ती, गोदाम वगैरे असू शकतं किंवा, पण भरपूर मोठं आहे. अरे बापरे. या ठिकाणी तर या
गुफेमध्ये पूर्ण पाणी झाले, म्हणजे हे टाकच म्हणता येईल याला. आता त्या ज्या टाक्या होत्या, गुहा होत्या, त्या पाहून आता आपण आलो. तर या ठिकाणी आल्यानंतर मोठा असा प्रदेश आहे हा, मोठं मैदान. इथे जिकडे तिकडे सगळीकडे जंगे आहेत, म्हणजे टेहळणीसाठी याचा वापर होत होता किल्ल्याचा, असा अंदाज आपण लावू शकतो. कारण सगळ्या बुरुजांवर खाली शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी हे जंगे, मोठे मोठे होल्स जे आहेत ते करून ठेवण्यात आलेले आहेत. या टप्प्यावरतून सुद्धा एक पायरी मार्ग आहे, सोपा आहे तो, तर खूप छोटा आहे आणि तो आपल्याला आणखी वरती घेऊन जातो सर्वोच्च ठिकाणी. तर आता आपण त्या ठिकाणी निघूयात. औरंगजेबाकडे जेव्हा हा किल्ला आला तेव्हा त्याने या किल्ल्याचे नाव अमनगड असे ठेवले. पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तिकोना पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला. मग पुढे 1818 मध्ये इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांनी गड जिंकला व भोर संस्थानाच्या ताब्यात दिला. आणि फायनली आपण शंकराच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. चला मंदिरामध्ये जाऊन पहिलं दर्शन घेऊयात. नंदी महाराज, गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे. छत्रपतींचा फोटो आहे. हे आहे शिवपिंड. या ठिकाणी एक टाका आहे, खोल आहे, तेही आपण जाऊन पाहूयात. या ठिकाणी मला काही होल्स दिसलेले आहेत. हे पहा, हे आतमध्ये ना रस्ता आहे, आतमध्ये एक रस्ता आहे आणि तोच रस्ता हे बघा, इथून सुद्धा एक रोड जातोय याच्यात आणि इकडनं तो रस्ता तिकडे जातोय आणि तिकडून येणारा रस्ता इकडे असा मिळतोय. आणि हे मध्ये रस्ता आहे, म्हणजे छोटंसं भुयार म्हणावं लागेल त्याला. आणि हे काही अवशेष आहेत, नंदी महाराज पिंड आहे, इकडे पण नंदी महाराज आहे. ते पहा, इथून पायरी मार्ग आहे. हे निश्चितच खांब टाका असणार आहे. अरे बापरे, मोठं टाक आहे. मंदिराच्या खाली असलेले हे खांब टाके अतिशय मोठे आहे. जे शंकराचं मंदिर होतं त्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंनी रोड जात आहेत पाठीमागे. ठीक आहे, तर आपण उजव्या बाजूने आत्ता आलो. डाव्या बाजूने सुद्धा एक रोड येतोय, तोही इथं येऊन मिळत असेल. आणि हा इकडनं असा आणि तो तिकडनं असा. तर आपल्याला त्या बाजूला पण जायचं आहे, तिकडे पण एक झेंडा आहे. या बाजूला आपल्याला पवना धरणाचे अतिशय सुंदर असे दृश्य पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपल्याला मोठं तळं दिसलेलं आहे एक, जे की या किल्ल्याचं एक आकर्षण आहे. खूप मोठं तळं आहे. तळ्याच्या एक्झॅक्ट बाजूला इथे भगवा फडकतोय आणि इकडं सूर्यदेवता तळपतायत. शंकराच्या मंदिरामागे वाड्याचे, जोत्याचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना हे नाव मिळाले. आता झालेली आहे परतीची वेळ. संपूर्ण तिकोना किल्ला आपला पाहून झालेला आहे आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे याची मला खात्री आहे. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.